आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। ज्योतिबाच्या घाटात बायकोचा खून करून पती फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर। कोल्हापूर परिसरातील ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जन स्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले। त्यानंतर आरोपी पतीने आज सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत खुनाची हकीकत सांगितली। दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले। सचिन चंद्रशेखर राजपूत वयवर्ष 34 राहणार कालबिलागी तालुका जमखंडी यानं चारित्र्याचा संशयावरून पत्नी शुभांगीचा वयवर्ष 28 राहणार कालबिलागी तालुका जमखंडी बागलकोट खून केल्याचं सांगितले। आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद इथं भारतीय सैन्य दलात 8 वर्ष होता। त्यानं एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून त्याला सैन्य दलातून बडतर्फ केले होते। तो मोटरसायकलवरून सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आला। मी कोल्हापूर इथून आलो असून मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलो असल्याचं सांगितलंय। फौजदार चावडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली। शुभांगी आणि सचिन दोघेजण गप्पा मारत बसले होते। यावेळी शुभांगी बेसावध असताना सचिनने शुभांगीचा चेहरा, गळा, पोटावर चाकूने वार केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले। यामध्ये संबंधित पत्नीचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय। काल दिनांक 6/6/2025 रोजी सकाळी साधारण 7च्या आसपास पोलीस स्टेशनला ठाण्यात कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी शिरोली या मडीसे येथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। नमूद इसमाकडे चौकशी केली असता त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत, वय 33 वर्ष, आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशीने असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता। म्हणून तात्काळ शिरोली या मडीसी पोलीस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमूद इसमाच्या घरी पाठवले। घरी कुलूप होतं, ते कुलूप तोडून पाणी केले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी निदर्शनास झाली नाही। त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक राधा जेवघाले व मी स्वतः नमूद आरोपीला इंटरव्ह्यू केला असता त्या इंटरव्ह्यूशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला मोटरसायकलवर ज्योतिबा दर्शनाला घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला। रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जन स्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेशुद्ध होत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोलीस स्टेशन दिसेल त्या पोलीस स्टेशनवर तो आला। त्या पद्धतीने ह्या पोलीस स्टेशन आला होता। तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही GPS द्वारे माहिती घेतली। GPSवरचा तो मॅप संबंधित पोलीस स्टेशनचे API गायकवाड यांना पाठवला। त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन GPSचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला। नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठेवला। दरम्यान त्यांचं पोलीस पथक 7 वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या पोलीस शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे। या आरोपीवरती इंटरव्ह्यूशन असं समजतं की तो आर्मीमधून भगोडा झालेला आहे, म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे 378 अशी माहिती प्राप्त झाली आहे। त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे। हो, आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला, परंतु आधी तो संदिग्ध माहिती देत होता। घटना घडलेली हे त्याला माहिती होतं, परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता। पण आपण नंतर इंट्रोगेशनमध्ये हे सर्व माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस पथकाला इथून मदत केलेली। धन्यवाद, थँक्यू। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर S3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।